मराठी सिनेमाचं बजेट याच्या पलीकडे आहे का? म्हणजे मला काय म्हणायचं की तो जो निर्माता असतो, त्या सिनेमासाठी त्याने एक समजा बजेट ठेवलं असेल एक एक्स. पण त्याच्यामध्ये या बजेटमध्ये आपलं कला दिग्दर्शन बसणार आहे का? किंवा बाकीच्या आणखी काही गोष्टी आहेत त्या बसणार आहेत का? याचा विचार केला जातो का? जातो ना. निश्चित आता होतं कसं माहिती आहे का? सिनेमा करताना समजा आता डायरेक्ट आपण समजा मराठी सिनेमा आत्ताच्या काळात जरी करायचा म्हणला, तरी सिनेमा मेकिंग चांगला सिनेमा 2-2.5 कोटीपर्यंत समजा जरी करायचा म्हणाला, तर माझं म्हणणं काय असतं, की हल्लीच्या काळामध्ये आर्ट डायरेक्शनला कमीत कमी 20 ते 25 लाखाचं त्याला आत्ताच्या काळामध्ये दिलं पाहिजे. मग त्याच बऱ्याच जणांचं असं एवढं कशासाठी लागतं? कारण असतं ना कला दिग्दर्शक, असिस्टंट, सेटिंग बॉयज, प्रॉपर्टी भाड्याने, मेकिंग करणे, विकत घेणे, बऱ्याच काळाच्या गोष्टी असते याच्यामध्ये. नाही, पण त्याच्यामध्ये एक असा हं. उपप्रश्न असा आहे, की निर्माते त्याच्यासाठी बजेट ठेवतात का? हां, म्हणजे तेच मी म्हणतो, की हे बजेट मला अपेक्षित असतं. 20,000 ते 25,000 ₹25,00,000. पण याच्यामध्ये होतं काय बऱ्याच वेळा, की नाही, की आपलं एवढं बजेट नाही. आपण एक 50% म्हणजे 10 मध्येच करू, कॉम्प्रोमाईज करू किंवा हे नको, एवढी लोकं कशाला लागतात. म्हणजे मुळात काय होतं, टेबलवरचे जे मीटिंग सिनेमाचे कुठे असतात, कुठेतरी छान एसी ऑफिसमध्ये, कॉफी शॉपमध्ये, कुठल्यातरी हॉटेलमध्ये, तिकडे छान कमी बजेटमध्ये सगळ्या चर्चा झालेल्या असतात. तिकडे म्हणजे एकदा माणूस ताब्यात आला, की नंतर मग ते सगळ्या लिस्ट पुढे येतात, की नाही, नाही, आपल्याला इथे कॉम्प्रोमाईज नाही, इथे मोठा सेट लागला पाहिजे. इथे अमुक झालं पाहिजे, तिकडे तमुक झालं पाहिजे. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी निघतात. मग आपल्याला बोललात, "सर एवढं बजेट नाही." आपण बजेटमध्ये ठेवला. मला करायला काय, मी सगळी दुनिया इकडची तिकडे करेन. हं. पण पैसे पाहिजेत ना त्याला. मग होतं बऱ्याच वेळा मग थोडं वादविवाद होतात, संघर्ष होतो किंवा चर्चा होते. मग याच्यातून पुढे जायला लागतं. पण होतं म्हणजे कुठली गोष्ट जरी घरात आपलं लग्न असलं किंवा कार्यक्रम असला, तरी आपण एक बजेट ठेवतो. पण 10-20% आपल्याला फ्लेक्सिबल ठेवावं लागतं. मग मलाही असं वाटतं, की सगळ्या निर्माता असतील किंवा कार्यकारी निर्माता असतील, त्यांनी थोडं फ्लेक्सिबल बजेट आर्ट डायरेक्शनविषयी ठेवलं पाहिजे. कारण काय होतं, गाणी शेवटी होतात, फाईट सिक्वेन्स शेवटी होतो. काही चांगले मोठे सीन फाईट्स क्राउडचे असतील किंवा वेगळ्या सीनचे असतील, तर ते वेगळे असतात. त्याला वेगळं बजेट हे लोकं नेहमी ठेवतात. मग आर्ट डायरेक्शनला त्या पॅकेजमध्ये ओढलं जातं किंवा लिमिटेड बसवलं जातं. मग तिकडे आपलं काम दिसत नाही किंवा मनाला चांगलं वाटत नाही तिकडे. या सगळ्या गोष्टी कळल्या, पण आता मगाशी तुम्ही म्हणालात, की मी छोट्या बजेटमध्ये सुद्धा छान सिनेमे केलेले आहेत. मग ते चांगले सिनेमे बघून तुम्हाला मोठ्या बजेटचे जेव्हा सिनेमे मिळतात, तुला काय किंवा इतर तुझ्या बरोबरीचे कोण असतील त्यांना काय? हं, हं, हं. त्यावेळेला अशी शंका उपस्थित होते का, की एवढं बजेट दिलंय आपण संदीपला, तर तो काम नीट करेल ना? आणि किंवा त्यावेळेला तुझ्या मनामध्ये असणाऱ्या भव्य-दिव्य फ्रेम्स आणि या सगळ्या गोष्टी याचा जर काय म्हणतो आपण डिस्प्यूट झालं, काय झालं, तर तुझं काय वाटतं? म्हणजे मुळात काम नीट करेल का? या प्रश्नावरनं मग पुढच्या प्रश्नाकडे तू ये. बऱ्याच वेळा होतं काय, की मी आता वयाच्या 15-16 वर्ष काम सुरुवात केली. खूपच छोटा असा अटकुळा किंवा मुंबईत आलो पुण्यात. तेव्हा असं होतं, की माझ्याकडे पाहूनच लोकांना वाटत असं होतं, की हा कला दिग्दर्शक आहे का? ह्याला ते काम झेपेल का? तर अशी सुरुवात ती होती. मग माणसाला दिसण्यावरनं कळत नाही, तो कामाने कळतो. नाही, नाही. तर तेच बरोबरच आहे. हां, मूर्ती छोटी पण हां. कीर्ती मग मोठी. त्याच्यामध्ये काय होतं, की मग ते काम केलं, कामाने काम मिळत गेलं. मग आपण काय म्हणतो, बऱ्याच वेळा डायरेक्ट कोणी काही संजय लीला भन्सळे आपल्याला काही सिनेमा देणार नाही लगेच. मग त्यासाठी आपले छोटे-मोठे प्रोड्युसर, डायरेक्टर आपल्याला मित्रमंडळी इथूनच ती सुरुवात केली जाते. ती सुरुवात करता-करताना मग गोष्ट अशी झाली, ती खोडा संदर्भात आम्ही खोडा सिनेमा केला, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, नाव झालं, चांगला सिनेमा चालला. त्यानंतर एका माझ्या मित्राचा फोन आला, की आपण राजस्थानला एक हिंदी सिनेमा करतोय. मोठा सिनेमा आहे, पण त्याचं बजेट खूप कमी आहे. म्हटलं, "का बरं? मोठा सिनेमा असून बजेट का कमी आहे?" ते म्हणे, "आर्ट डायरेक्शनचं बजेट कमी आहे." मग त्यांनी तसं म्हटलं, की "तुम्ही तो छोटा हा सिनेमा छोटा केलता, तो सिनेमा असा केला होता, त्या अमुक सिनेमाला तुम्ही कमी बजेट घेतलं होतं." म्हटलं, "ती गोष्ट, तो काळ, तो माणूस, ती सिच्युएशन ती वेगळी असते." आता त्याला 4 वर्ष ओलांडली. मग आताचं टेक्निशियन, कलाकार, आमचे कामगार त्या सगळ्यांचेच बजेट वाढलेले असतात. त्याच्यामुळे तो असं होतं किंवा दुसरी गोष्ट अशी होती, की एक ह्यांनी सिनेमे छोटे केलेत. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, की माझ्याकडे काम करण्याची भूक मोठी आहे किंवा टेक्निशियन टीम आहे. माझ्याकडे मोठं प्रॉपर्टी हाऊस आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. कॉन्टॅक्ट चांगले आहेत, अनुभव आहे. पण आपण बऱ्याच वेळा होतं काय, की छोटे-छोटे सिनेमे म्हणजे नजरचुकीने एकमेकांना आपण ओळखतो. पण ऐनवेळी कोणाला नाव लक्षात येत नाही किंवा नाव ते आपल्या समोर येत नाही. त्यामुळं आपण मागे राहतो किंवा असं होतं, की संदीपने 4-5 छोटे सिनेमे केले, तर हा मोठा सिनेमा आहे, तर तो झेपेल का? तर माझं म्हणणं आहे, अशा निर्मात्या दिग्दर्शकांनी विचारावं. म्हणजे विचारलं पाहिजे, तुम्हाला असेल किंवा मला असेल, की "संदीप, अरे तू एवढे सिनेमे केलेत, पण आता हा मोठा सिनेमा आहे, तू करू शकतो का?" तर मी स्वतः करत असेल, ती म्हणेल, "नक्की करेल." हां, कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, कारण तिकडे काय असतं, विषय तोच आहे ना. मला काय माणसं वाढवायचीत, असिस्टंट घ्यायचे, बजेट वाढवायचे, प्रॉपर्टी हे करायचे आणि काम दिसणारच आहे. मला तेच करायचे ना. थोडक्यात काय, की बजेट जास्त आहे म्हणून मी बावचळून जाणार आहे असं काही नाही, नाही. नाही, नाही.
मला भव्यता माझ्या डोळ्यामध्ये डोक्यामध्ये भरलेली आहे, ती भव्यता मला म्हणजे दाखवता येणार आहे. उदाहरणार्थ काय असतं, की आपल्याला जेवढी भूक लागली तेवढंच आपण खातो. म्हणजे किती डायरेक्ट असं ती गोष्ट ती आहे. बजेट खूप आहे म्हणून काही किती लावण्यात काही अर्थ नसतो. त्या स्टोरीला ते सूट झालं पाहिजे. हां, हां. त्याला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे उगाचच कॅरेक्टर दिसतोय छोटासा आणि भव्य-दिव्य मोठं काहीतरी लावलंय. मग ते काहीतरी इव्हेंट सारखं पण नाही वाटलं पाहिजे. सिनेमाचा तो स्क्रिप्टचा तो फील आला पाहिजे.